नमस्कार. कठीण वार्तामध्ये परत एकदा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मी भारती आज माहिती घेऊन आली आहे MH नर्सिंग CET 2024 बद्दल. आणि ती मेन महत्त्वाची माहिती अशी आहे की अर्ज भरण्याची जी आहे ती तृतीय मुदतवाढबद्दल मी माहिती घेऊन आलेली आहे. म्हणजे अप्लाय करण्याची जी डेट आहे ती वाढलेली आहे. सो त्याच्याबद्दल जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आणि फ्रेंड्स, नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. जर व्हिडिओ आवडत असेल तरच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला ज्यांना गरज असेल त्यांना. तर मग बघूया आपण पुढे या वाढबद्दल. आणि हे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आहे CETकडनं, महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष. म्हणजे CET एंट्रन्स सेल जो आहे तो बऱ्याचशा एक्झामच्या ज्या ते एंट्रन्स एक्झाम घेत असते. सो जी नर्सिंग जी आहे गव्हर्मेंट कॉलेजची ती पण एक्झाम जी आहे ती MH CETच घेत असते. आणि पुढे यांनी दिले आहे की जी मुदतवाढ आहे ती कुठल्या संदर्भातून घेतलेली आहे. सो ते आहे सूचना क्रमांक 1, 3 आणि 4 आहे. 9 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी आणि 14 मार्च 2024. सो हे 3 संदर्भ आहे ज्यातून जी ॲडव्हर्टाइजमेंट घेतली गेलेली आहे. सो नाव कम टू द पॉईंट. यांनी असं दिलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025 मधील प्रथम वर्ष BSc नर्सिंग, सहाय्यक परिचर्या प्रसविका ANM व सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण GNM या आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MH नर्सिंग CET 2024 करिता उमेदवारांचे अर्ज नोंदणीस संदर्भित प्रसिद्ध सूचनेद्वारे दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून MH नर्सिंग CET 2024च्या नोंदणी प्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जाहीर रिक्वेस्टवरून ही वाढ करून देण्यात आली आहे. सो हे बघा, सामायिक प्रवेश परीक्षेचे नाव आहे HH नर्सिंग CET 2024. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी निश्चित करणे आणि प्रवेश शुल्क भरण्याकरता मुदतवाढ ती आहे 15 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024. आणि टिप अशी दिलेली आहे की नोंदणी प्रक्रियेसाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. आणि हे कोणातर्फे अप्रूव्ह झालं आहे? ते आहे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई. सो अशी ही माहिती होती इन शॉर्ट डेट एक्सटेंड झाल्याबद्दल. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन अपडेटबद्दल. धन्यवाद.